कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुकांचं बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि आता याच पार्श्वभूमीवरती खरं तर कागलमध्ये अनेक घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतीच महायुतीची बैठक देखील झालेली आहे. यामध्ये कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेला अलिप्त ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो झाल्याचं आपल्याला दिसून येते. या संदर्भात बोलण्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल दादा, खरं तर आपणाला या सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीतून खरं तर कागलमध्ये विशेषतः अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. काय नेमके मागची कारणं आहेत? कारण मी सुद्धा शोधायचं बघतो आहे. खरं म्हटलं तर या महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांना सामावून घेऊन एकत्रितपणे पुढं जावं असा विचार होता. पण यामध्ये कागल तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र झाले. आता त्याबद्दल काय मला वाईट वाटायची गरज नाही. आम्हाला बाजूला ठेवून त्यांनी खरं म्हटलं तर आम्हाला संधी दिली की माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकेन. कदाचित युतीमध्ये असतो तर एका दुसरी जागा मला मिळाली असतील, राहिलेले कार्यकर्ते उभारण्यापासून वंचित राहिले असते. या संधीचं निश्चितपणाने मी सोनं करीन. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. खरं पाहिलं तर त्या बैठकीला हसन मुश्रीफ देखील होते. नेमकी ही कुणाची खेळी वाटते? आणखीन का प्रत्येक वेळी, कारण नगरपालिकेला देखील आपल्याला अलिप्त ठेवलं गेलं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीला ठेवलं जाते. कोण आहे याच्या मागं, काय सांगाल? कोण आहे माहिती नाही, पण माझी भीती कसली वाटते त्यांना मला काही समजत नाही. कारण आम्हाला घेतल्यानंतर त्यांचं कुणाचं नुकसान होणार आहे? पक्ष म्हणून आहे, ते काय व्यक्ती म्हणून गट म्हणून ह्याच्या आधी जुन्या काळात असायचं कोल्हापूर कागल तालुक्यामध्ये. पण आता पक्ष म्हणून जेवढे येतो आहे आणि पक्ष राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र असताना मुद्दा म्हणून वगळण्याचं काही कारण नव्हतं. पण माझ्या वगळण्यामागं कदाचित पुढच्या काळातली राजकीय भीती त्यांना वाटत असेल. म्हणली गट कुठेतरी वरचढ होतो याची भीती असेल. नुकतीच महायुतीची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये देखील समजित गाडगे त्या ठिकाणी आलेले होते. खरं पाहिलं तर ते कुठल्या पक्षात आहेत हे देखील आत्ता माहीत नाही. पण काय सांगाल एकूणच या सगळ्या बैठकीत समजित गाडगेच्या उपस्थितीबद्दल? त्या दिवशी त्यांना बघितल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मी प्रश्न त्यांना तो विचारला. ते काय त्यावेळी बोलले नाहीत. पण चंद्रकांत दादा म्हणाले की लवकरच त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. आता प्रवेश होणार आहे, अजून प्रवेश व्हायचा आहे. अशा वेळी त्यांची जागा आधीच आरक्षित करून ठेवलेली होती आणि त्यामागं आम्हाला वगळायचं एवढंच त्याचं कारण असू शकते. पण त्याची काय कारण आहेत? का वगळलं जाते प्रत्येक वेळेस? संजय दादांनाच का वगळलं जाते? तेच म्हणतो आहे, आमच्या कदाचित राजकीय प्रभावाची त्यांना भीती वाटत असेल. आम्ही आल्यानंतर, आमच्या जागा आल्यानंतर कदाचित अजून आमचा राजकीय गट मोठा होतो काय, शिवसेना अजून मोठी होते का, असं कदाचित वाटत असेल. आता काय स्ट्रॅटेजी असणार? कारण बऱ्याच उमेदवारांनी तुमच्याकडे संपर्क साधलेला आहे, इच्छुकांनी संपर्क साधलेला आहे. आता उमेदवारी देताना खरं तर घालमेल होताना पाहायला मिळते. नेमकी कशी स्ट्रॅटेजी असणार आहे? या 2 दिवसामध्ये हा अनुभव मी अतिशय अभूतपूर्व अशा पद्धतीने घेतला. ज्यांना दुसऱ्या बाजूला उमेदवारी मिळत नाही किंवा अनेक लोक इच्छुक गेल्या 10 वर्षामध्ये निवडणुकीची तयारी करत होते, हे सगळेच घटक अस्वस्थ आहेत. त्यामध्ये आमच्या बरोबर काम करणारे कार्यकर्तेसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समिती जावं म्हणून आग्रही आहेत. त्याचबरोबर ही सगळीच माणसं आता यामध्ये समावेश व्हावा असा त्यांचा आग्रह आहे. खरं म्हटलं तर आता मला चांगला स्कोप आहे. 6 ठिकाणी उमेदवार द्यायचे आहेत. त्यामुळे अनेक घटकांना मी त्यामध्ये सामावून घेईन आणि शिवसेना त्यामुळे मोठी होईल. नक्कीच आपण पाहतोय की सर्वच घटकांना सामावून घेऊन शिवसेना मोठी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता संजय मंडलिक यांच्याकडून केला जातो आहे. सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.